श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री कृष्णाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. श्रावणवद्य अष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव आणि देवकी माता यांच्या पोटी कंसराजाच्या कारागृहामध्ये जन्म घेतला होता. यावर्षी गोकुळाष्टमी आली आहे 15 ऑगस्ट रोजी. संपूर्ण विश्वाचे पालन करते भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण यांचा हा जन्मदिवस आहे. या दिवशी आपल्याला विधिवत शास्त्रोक्त पूजा करायची आहे, त्यांची मंत्र साधना करायची आहे, स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत. 2 दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट या दोन्ही दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी, श्रीकृष्ण जन्म कसा साजरी करावा, या दिवशी कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत, विधिवत पूजा मंत्रासह मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जन्माष्टमीचा उपवास कधी करायचा, उपवास कधी सोडावा, सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील विचारा. भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म रोहिणी नक्षत्रावरती श्रावण वद्य अष्टमीला झाला होता, म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते. यावर्षी वद्य अष्टमी ही जी तिथी आहे ही सुरू होत आहे 15 ऑगस्ट रोजी रात्री 11:49 आणि ती संपेल 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:34. आता उदय तिथीनुसार 16 ऑगस्ट ही अष्टमी तिथी येते, परंतु भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मध्यरात्री 12 वाजता झाला होता, म्हणून आपल्याला 15 ऑगस्ट या दिवशी जन्माष्टमी साजरी करायची आहे. त्यामुळे जन्माष्टमीचा उपवास आपण 15 ऑगस्ट रोजी करा, 16 ऑगस्ट रोजी उपवास सोडायचा. पुढे मी जो पूजाविधी आपल्याला सांगणार आहे, आपल्याला तो करायचा आहे 15 ऑगस्ट रोजी. तसंच 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच अष्टमीला रात्री 12 वाजता आपल्याला विशिष्ट पूजा करायची आहे. जन्माष्टमीच्या मध्यरात्री रात्री 12 नंतर भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं, स्तोत्र मंत्र पठण करणं भाग्यकारक मानलं जातं. आता आपण बघूया जन्माष्टमीची पूजा कशी करावी. 15 ऑगस्ट रोजी सकाळी आपण ही पूजा करा. ज्यांना सकाळी शक्य होणार नाही त्यांनी प्रदोषकाळी संध्याकाळी पूजा केली तरी चालेल. पूजेची जागा स्वच्छ करून घ्या, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं. आपण स्वतः स्नान करा, शुचिर्भूत व्हा. आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची, देवांना नमस्कार करायचा, आईवडिलांना नमस्कार करा. आपण स्वतः स्वच्छ वस्त्र घालावेत. पूजेसाठी एखादा चौरंग घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्या, महिलांनी हळद कुंकू लावावं. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या, दिव्याचं पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. दीपपूजनानंतर गणपती पूजन. आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्या. मूर्ती नसेल बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता, किंवा आपण गणपती बाप्पाचं स्मरण करा. कारण कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात, कुठल्याही पूजेची सुरुवात जर आपण गणपती बाप्पांच्या स्मरणानं, त्यांच्या पूजेनं केली तर ते कार्य पूर्णत्वाला जातं. गणपती बाप्पांचं प्रतीक सुपारी किंवा मूर्ती तामणामध्ये घ्यायची. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं त्यांना स्नान घाला. ओम श्री महागणपतये नमः. स्नानम समर्पयामी. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा. गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करा. जागा नसेल आपल्याकडं, आपण देवघरामध्ये देखील मूर्ती स्थापित करू शकता. गणपती बाप्पांना चंदन लावावं, गंध लावावं, हळद कुंकू अर्पण करा, फुलं अर्पण करावी. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता या पूजेचा आपण संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं. भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करायचं आणि म्हणायचं की आज जन्माष्टमीच्या निमित्तानं मी आपली सेवा करणार आहे, पूजा करणार आहे, स्तोत्र मंत्र पठण करणार आहे. माझ्याकडून ही सेवा करून घ्या. आपली एखादी मनात इच्छा असेल जरूर आपण बोलून दाखवावी, किंवा कुठली इच्छा न बोलता मनोभावे पूजन करा. प्रत्येक वेळी आपण देवाकडे काही मागितलंच पाहिजे असं काही नाही. आणि आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. हे पाणी झाडाला घालावं, तुळशीला घालू नका. यानंतर शंखपूजन. तामणामध्ये देवघरातील शंख घ्यावा. शंख नसेल काही हरकत नाही, जर असेल शंखाला स्नान घालायचं. त्यानंतर शंख स्वच्छ पुसून घ्यायचा. चौरंगावरती अक्षता ठेवू नका, शंख ठेवावा. शंखाला फक्त गंध लावावा आणि फूल व्हावं. शंख ठेवताना आपल्या उजव्या हाताला ठेवायचा. त्यानंतर घंटापूजन. घंटा देखील तामणामध्ये घेऊन शुद्ध जलानं स्नान घालायचं. घंटेला स्वच्छ पुसून आपल्या डाव्या हाताला चौरंगावरती स्थापित करा. घंटेला हळद कुंकू गंध अक्षता फुलं व्हावीत. ओम श्री घंटाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आपण आता षोडशोपचारे भगवान विष्णूंची म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची पूजा करणार आहोत. आपल्या देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची. मूर्ती नसेल त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी. षोडशोपचार आपण करणार आहोत. प्रथम बाळकृष्णांच्या मूर्तीवरती
थोड्याशा अक्षता व्हायच्या. आवाहन म्हणजेच आपण आता भगवान श्रीकृष्णांना या पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत. ओम श्रीकृष्णाय नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. आसन म्हणजेच आपण भगवान श्रीकृष्णांना आसन देणार आहोत. ओम श्रीकृष्णाय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. त्यानंतर पाद्यम म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचे आपण पाय धुणार आहोत. पळीनं किंवा चमच्यानं शुद्ध जल भगवान श्रीकृष्णांच्या पायावरती अर्पण करायचं. ओम श्रीकृष्णाय नमः. पादेहो पाद्यम समर्पयामी. त्यानंतर अर्घ्य. पळीभर पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकाव्यात. हे पाणी आपण आता त्यांना हात धुण्यासाठी देणार आहोत. त्याला म्हणतात अर्घ्य. ओम श्रीकृष्णाय नमः. अर्घ्यम समर्पयामी. त्यानंतर आचमन्यम. पुन्हा शुद्ध जल एक पळीभर पाणी घ्यायचं, मूर्तीवरती वाहून द्या. ओम श्रीकृष्णाय नमः. आचमन्यम समर्पयामी. त्यानंतर शुद्ध जलानं स्नान घालायचं. पुन्हा एक पळीभर शुद्ध जल व्हायचं. ओम श्रीकृष्णाय नमः. स्नानम समर्पयामी. त्यानंतर पंचामृत स्नान. दूध, दही, साखर, तूप, मध यातील जे जे पदार्थ आपल्याला मिळतील ते एकत्र करा, त्याचं पंचामृत तयार करा आणि 5 वेळा पंचामृत व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा आपण मंत्र म्हणणार आहोत. ओम श्रीकृष्णाय नमः. पयस्नानम समर्पयामी म्हणजेच दूध अर्पण केलं. ओम श्रीकृष्णाय नमः. दधी स्नानम समर्पयामी. दही अर्पण केलं. ओम श्रीकृष्णाय नमः. घृतस्नानम समर्पयामी. शुद्ध तूप अर्पण केलं. ओम श्रीकृष्णाय नमः. मधुस्नानम समर्पयामी म्हणजेच मध अर्पण केला. ओम श्रीकृष्णाय नमः. शर्करा स्नानम समर्पयामी. साखर अर्पण केली. आणि पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्रीकृष्णाय नमः. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. यानंतर गंधोदक स्नान. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं. ते पाणी मूर्तीवरती अर्पण करा. ओम श्रीकृष्णाय नमः. गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्रीकृष्णाय नमः. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर पळीपळीनं शुद्ध जल अर्पण करत राहायचं. पुरुष सूक्त 1 वेळा पठण करा. मराठी असेल किंवा संस्कृत असेल 1 वेळा पठण करायचं किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवर आहे, आपण ते ऐकून अभिषेक करा. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आणि तोपर्यंत पळीपळीनं पाणी मूर्तीवरती वाहत राहायचं. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्या ठिकाणी बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करा. त्यांना नवीन वस्त्र घालावेत. ओम श्रीकृष्णाय नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर जानवं अर्पण करायचं. यज्ञोपवीत म्हणतात. ओम श्रीकृष्णाय नमः. यज्ञोपवीतम समर्पयामी. चंदन लावावं, गंध लावावं, अक्षता व्हाव्यात. ओम श्रीकृष्णाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. फुलं अर्पण करा. तुळशीपत्र अर्पण करावीत. ओम श्रीकृष्णाय नमः. तुलसीपत्रम समर्पयामी. यानंतर नैवेद्य दाखवायचा. उपवासाचे पदार्थ, फळं, पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम श्रीकृष्णाय नमः. नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. यानंतर मनोभावे आरती करा. प्रसादाचं वाटप करा. आपल्या स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची. यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. आवाहनं न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वरी. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीन जनार्दन. पूजेमध्ये चुकून काही जर राहिलं असेल तर त्याबद्दल भगवान श्रीकृष्णांची या मंत्रानं क्षमा मागायची. यानंतर भगवान श्रीकृष्णांचा पाळणा म्हणावा. तसंच या दिवशी रात्री म्हणजेच 15 ऑगस्टच्या रात्री आपल्याला विशिष्ट पूजा करायची आहे. यावेळी जरी आपण पाळणा म्हटला तरी चालेल. ही जी पूजाविधी मी आपल्याला सांगितली शक्यतो आपण 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळी करा. रात्रीच्या वेळेला म्हणजेच रात्री 12 नंतर आपल्याला ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढील पूजा किंवा मंत्रसाधना स्तोत्र पठण करावं. मध्यरात्री बरोबर 12 वाजता शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करा. गणपती बाप्पाचं स्मरण करा. भगवान विष्णूंचं, भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळेला किंवा 1 माळ म्हणावा. देवकी माता, यशोदा माता, वसुदेव, नंद, भगवान श्रीकृष्ण, राम आणि चंडिका या सर्वांचं स्मरण करायचं. कारण जसं भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत तसे हे सर्व अवतार आहेत. या सर्वांना देवता स्वरूप मानून त्यांचं स्मरण करायचं. दिवसभरात आपण बाळकृष्णांना अभिषेक केलेला असतो.
ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी रात्री 12 वाजता जरी बाळकृष्णांना अभिषेक केला तरी देखील अत्यंत भाग्यकारक आहे. अभिषेक करा किंवा ज्यांनी अभिषेक सकाळी केला असेल त्यांनी फक्त बाळकृष्णांना चंदन लावावं, हळद कुंकू व्हावं, अक्षता व्हाव्यात, फुलं अर्पण करावीत. आपल्याला शक्य झाल्यास श्रीकृष्णाचा पाळणा पठण करा आणि काही विशिष्ट स्तोत्र मंत्रांचं पठण आपण या काळात करा. त्यामध्ये प्रामुख्यानं विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत किंवा मराठी पठण करा. तीनही स्तोत्र आपल्या चॅनलवर आहेत. ऐकून आपण सोबत पठण केलं तरी चालेल, श्रवण केलं तरी चालेल. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा कुठलाही मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीकृष्ण गायत्री मंत्र, आपल्या चॅनलवर हे मंत्र मिळून जातील. शिवाय मी जन्माष्टमीला मंत्र अपलोड करेल, आपण तो ऐकून सोबत पठण करा. यातील जी जी सेवा आपल्याला जमेल आपण अवश्य करावी. रात्री 12 नंतर ही सेवा करावी. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आहे. या दिवशी दुपारी आपला उपवास सोडायचा. ज्यांना जन्माष्टमीच्या दिवशी काही अडचणींमुळे जर पूजा करणं शक्य नाही झालं, बाळकृष्णांना अभिषेक करणं शक्य नाही झालं, तर आपण गोपाळकाल्याच्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी देखील अभिषेक करू शकता, विधिवत पूजन करू शकता. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट हे दोन्ही दिवस आपण भगवान विष्णूंची, भगवान श्रीकृष्णांची जी जी सेवा आपल्याला जमेल स्तोत्रमंत्र अवश्य पठण करा. आणि अशा पद्धतीनं आपण विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं यावर्षी जन्माष्टमी साजरी करा. ही पूजा जर आपल्याला आवडली, लाईक करा. जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत, श्रीकृष्ण भक्तांपर्यंत पोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका असतील विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.